हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप बरे असाल. सो आजची सुरुवात झाली आहे माझ्या आंघोळापासून. तर मी आंघोळ करून आल्यावर पटकन एक ग्लास पाणी पिलं, कारण की खूपच जास्त तहान लागली होती आणि गरम पण खूप जास्त होत होतं. एक ग्लास पाणी पिलं आणि नंतर इथे मम्मीने चहा बनवून ठेवला होता माझ्यासाठी, थोडासा राहिलेला सगळ्यांना देऊन. सो मी लगेच गॅस पेटवला आणि मग चहा घेतला बनवायला. चहा उकळोपर्यंत मी थोडं खिडकीतनं बाहेर बघितलं तर खूपच म्हणजे जास्त टेम्परेचर होतं आज उन्हाचं. तुम्हाला पण मी दाखवते. हे बघा गाईस, खूप सारं ऊन आहे. गरम वाफ नसती घरात येते. सो मग नंतर मी गेली आणि बघितलं तर चाय आपला होता बऱ्यापैकी चालू. आणि बाहेर मग होते मम्मी, दादा आणि प्रथमदा वगैरे सगळे बसत होते बाहेर. तर मी पटकन आतमध्ये आली आणि मग चहा घेतला मला, कारण की चहा तर बघू शकता बुडबुड आलेला आवाज आला. सो मी आले आतमध्ये आणि मग चहा घेतला मला. तर चहा घेऊन बाहेर चहा प्यायला, कारण की सगळे चहा पिऊन झाले होते. मग जाऊन मी बेडवर बसले मम्मीच्या बाजूला. हे बघा माझी मम्मी, कारण की आज मला उठायला खूप जास्त उशीर झालेला गाईस, त्यामुळे मम्मी रागाने बघत होती. मग मम्मीने मला एक अंडा दिलं उकडवून. आणि दीदी बघू शकता, दीदी आली होती ते आंघोळ करायला, कारण की त्यांच्या इथे पाणी नव्हतं, त्यामुळे ते आलेले आमच्या इकडे आंघोळ करायला, ती आणि तिची मम्मी. सो त्याची मम्मी गेलेली आंघोळीला, मग ती बसलेली बाहेर. मग मी पटकन अंडे खाऊन घेतलं आणि मी आज हेअर वॉश केलेले. आज संडे होता, सो मी हेअर वॉश केलेले. तर मग ते साफ केले, म्हणजे झाडून घेतले, सुकवून घेतले केस टॉवेलने मस्तपैकी झाटले आणि मग सुकवून घेतले. आणि नंतर माझे केस गाईज आहे ना, मी जोपर्यंत विचारत नाही ना तोपर्यंत माझ्या केसांतला गुत्ता जात नाही. आणि नाही विचारलं ना तर खूपच जास्त माझ्या केसात गुत्ता होतोय. त्यामुळे मी पटकनच ओली असतानाच केस विचारून घेतले पटापट, आणि मावशीशी बोलत बोलत सुद्धा. आणि नंतर मग मी लिव्हॉन घेतलं, लिव्हॉन लावून घेतलं माझ्या केसांना, कारण की लिव्हॉननी जास्त गुत्ता होत नाही. त्यामुळे मी लिव्हॉन पटकन लावून घेतलं माझ्या केसांना. आणि माझे हेअरफॉल खूपच होतात गाईज, खूपच जास्त माझे केस गळतात, त्यामुळे मला खाली सोडूशीच वाटत नाहीत केस. मग मी पटकन लावून घेतलं आणि लिव्हॉन, आणि मग आता केस वर बांधते, कारण की खूप जास्त गरम पण होते गाईज आणि वाढली पण पाहिजे, त्यामुळे वर बांधू शकत नाही. हे बघा माझे छोटे हेअर्स आहेत ते असे बाहेर येतात आकडाकडा गेलं की. पण ठीक आहे, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. मग मी बाहेर जाऊन आले, टॉवेल वाळत घालून आले आणि मग बाहेर आले, मावशीशी बोलली जरा. मग नंतर बसले. मग आम्हाला जायचं होतं जरा कामाने खाली, म्हणजेच नाक्यावर जायचं होतं आम्हाला. मग तिथं मी आणि माझी मावशी, आम्ही सगळेच भाऊ वगैरे सगळे तयार होऊन निघालेलो खाली. मग मम्मी इथे दीदीला सांगत होती की कुठे जाणार आहे, काय करणार आहे वगैरे. मग दीदी ऐकत होती. मग दीदी आणि मी पुढं निघालेलो, बाकी सगळे मागून येतच होते. मग आम्ही पुढं चाललेलो. मग तिथे शेंगदाणेवाले काका होते, मग त्यांच्याकडनं दादाने शेंगदाणे आणि ते सगळं घेतलं, कुरकुरे वगैरे जे काय असतं ते. आणि आम्ही सावलीमध्ये उभं राहिलेलो, कारण की आम्हाला खूप जास्त ऊन लागत होतं त्यामुळं. आणि आम्ही फुकटचं त्यांना पैसे भरायला लावले, कारण की आम्ही बोललेलं आम्ही देतं, आणि आम्ही दिलंच नाही पैसे, आम्ही फुकटचं खाल्लं. मग मी शूट करू शकले नाही, कारण की ऊन खूप होतं, त्यामुळे डायरेक्ट घरी आले मी. आणि घरी आल्यानंतर आम्ही जेवलो, सगळेजण जेवायला बसलेलो तिथे. तर आमच्या घरी चिकन आणि मटण दोन्ही बनलेलं, कारण की आज संडे स्पेशल आमच्या घरी जेवण बनलेलं आणि सगळी होतं जेवायला. त्यामुळे आम्ही बसलो जेवायला. आणि दीदी बोलत होती की स्वीटी बसणार तुझ्या ताटात जेवायला. तर आमच्या मस्ती चाललेली अशी जेवायच्या ताटावरच. आणि नंतर मी जेवून लगेच तयार झाले रील शूट करायला, कारण की 2 दिवस झाले मी रील शूट नव्हती केली. सो मी आज रील शूट करणार आहे आपल्या न्यू फोनमध्ये, आयफोनमध्ये, आपल्या 17 मध्ये नवीन व्हिडिओज आणि नवीन मोबाईलमध्ये करणार. त्याच्यासाठी एवढंच भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो बाय बाय गाईज, लव लव.